श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार आहेत, जे कर्दळी वनात सुमारे 300 वर्षांच्या तपश्चर्येनंतर प्रकट झाले. त्यांनी सन 1856 मध्ये महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खंडोबा मंदिरात चैत्र शुद्ध द्वितीयेला गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपला अवतार प्रकट केला. स्वामी समर्थ प्रकट झाल्याची कथा. नृसिंह सरस्वती स्वामींनी कर्दळी वनात जाऊन 350 वर्ष वारुळात राहून तपश्चर्या केली. एका लाकूड तोड्याने लाकडे तोडताना वारुळावर घाव घातला आणि स्वामी समर्थ प्रकट झाले. ते भ्रमण करत सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले आणि तेथे खंडोबा मंदिरात पहिल्यांदा लोकांसाठी प्रकट झाले आणि लोकांच्या कल्याणासाठी काम केले. त्यांची एकच वाणी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या दिवशी स्वामींचं स्मरण करा. स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट करा. जय श्री स्वामी समर्थ.